कैसी शेरने का ये गेम है। नेम का ये गेम है, नेम है। कैसी शेरने का ये गेम है। तर नमस्कार मित्रांनो, तर आज स्पेशल गर्ल्स कन्सेप्टवर आजचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला मी न्यू ट्रेंडिंगमध्ये। हे सॉन्ग खूप ट्रेंडिंगला चालू इंस्टाग्राम रील्सवरती, त्यामुळे कंप्लीट बघून नक्की व्हिडिओ बनवा। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर पहिले VPN कनेक्ट करून घ्या, त्यानंतर CapCut ॲप्लिकेशन ओपन करून टाका। तर ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अशाने बघायला भेटेल। तर न्यू प्रोजेक्टच्या आयकॉनवर क्लिक करा। तर या हिशोबाने सिलेक्ट करून घेतो मॉडेलची इमेज मी। तर या हिशोबाने मॉडेलची इमेज सिलेक्ट केल्यानंतर खाली क्रिएटिव्हचं ऑप्शनमध्ये जा, साईज 9.16 सिलेक्ट करून इथे येस म्हणा। फोटोच्याच खाली तुम्हाला ॲड एडिटचं ऑप्शन, त्याच्यावर क्लिक करून मी तुम्हाला जे सॉन्ग दिलं ते सॉन्ग ॲड करून घ्या। तर या हिशोबाने सॉन्ग ॲड केल्यानंतर बघू शकता, पहिल्या फोटोला तुम्हाला घ्यायचं ते 4 सेकंदवर। फोटो इथं वाढून घ्या, बघू शकता तुम्हाला इथे एक तुमचा बीट आहे प्रॉपर, इथं बघू शकता इथं बीट आहे तुमचं। तर पहिल्या फोटोला इथे घेऊन टाका या हिशोबाने। त्यानंतरचा फोटो इथून आपला चेंज होतोय, त्यापुढं इथपर्यंत पाहिजेत आपला फोटो, म्हणजे फोटोवर क्लिक करा, स्प्लाइट मारा, पुढचा पार्टीतून डिलीट करून टाका। बघू शकता अशा पण तुम्ही बीट लावित चाला, जेणेकरून तुम्हाला आता म्हणजे सेकंद नाही बीटला, तुम्ही प्रॉपर सॉन्गवर बीट लावू शकता। आता बघू शकता आपला इथं फोटो दुसरा चालतोय, तर इथं पूर्ण सॉन्ग पूर्ण आपलं डाऊन अचानक इथं वाढलं, म्हणजे इथे एक बीट लागलं आपलं 5 सेकंदवर। तिथे यायचं, हा फोटो इथून कमी करून टाका, जेणेकरून तिथून आपला पुढचा फोटो चालू होऊन जाईल। ओके, तर त्यापुढं परत इथं बीट आहे आपलं, या हिशोबाने फोटोवर क्लिक करतो, स्प्लाइट मारतो, डिलीट करतो। त्यानंतर बीट आपल्या इथे मित्रांनो 7 सेकंदवरून डिलीट करतो, बघू शकता। त्यानंतर बीट आपले जास्त चालू होते जोरात, बघू शकता। सॉन्ग एकदा ऐकून घ्या, इथं बीट आहे, त्यानंतर बघू शकता इथं बीट आहे, त्यानंतर इथं बीट आहे, त्यानंतर इथं बीट आहे, त्यानंतर इथं बीट आहे, असे बीट आहे मित्रांनो। सॉन्ग ऐकून तुम्ही बीट लावून घ्या, काही सोपं मित्रांनो, काही विषय नाही एवढं। फक्त इथपर्यंत मित्रांनो तुम्हाला प्रॉपर बीट लावून घ्यायचे 16 सेकंदपर्यंत। 16 सेकंदपासून तर मित्रांनो इथपर्यंत 19 सेकंदपर्यंत एक फोटो ठेवायचा। ओके, ते तुम्हाला सांगतो मी पुढं। त्यानंतर तिथून इथं बघू शकता तुम्ही 19 सेकंदपासून तर तुम्हाला 22 सेकंदापर्यंत सुद्धा फोटो ठेवायचा। त्यापुढे परत तुम्हाला बीट लावायची या पद्धतीने स्टेप बाय स्टेप। ही प्रोसेस तुम्हाला शेवटपर्यंत करून टाकायची। फोटो कमी पडले तर तुम्ही इथं पुढं जाऊन तुम्ही ॲडजस्ट करू शकता। ओके, काय विषय नाही। मी सर्व इथं करून घेतलं आहे, आता नीट बघा मित्रांनो। तर पहिला फोटो आहे, तर पहिल्या फोटोला ॲनिमेशन देण्यासाठी फोटोवर क्लिक करा, की मारायची, बेसिकमध्ये ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही या साईडला फोटो इकडे घेऊन टाका। 2 नंबरच्या फोटोवर क्लिक करून क्रॉपमध्ये जाऊन त्याला मिरर करून टाकायचं। ओके, या पद्धतीनं अशाने आपला असा असेल तो मिरर करून टाका। ओके, ही स्टेप तुम्हाला फक्त एवढी वापरायची, बाकी काही नाही, पूर्ण सोपं आहे, तुम्हाला सांगतो। तर या पद्धतीने केल्यानंतर आता बघू शकता, आता 4 सेकंद ऱ्या, 4 सेकंदापासून तर शेवटपर्यंत आपलं फक्त ॲनिमेशन चालू होते। तर पहिल्या फोटोवर ॲनिमेशनमध्ये जा, कॉम्बोमध्ये जा। तर कॉम्बोमध्ये आल्यानंतर त्याला लावायचं तुम्हाला पेंडुलम 1, तर तो पहिल्या इमेजला। ओके, त्यापुढं लावायचा पेंडुलम 2, परत 1, परत 2, फक्त 1-2ची प्रोसेस मित्रांनो तुम्हाला करायची, ती म्हणजे डायरेक्ट शेवटपर्यंत। ओके, अशा म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत केल्यानंतर आता बघू शकता, तुम्हाला मी सांगितलं होतं, मित्रांनो 16 सेकंदापासून तर आपल्याला 19 सेकंदापर्यंत इमेज ठेवायचं। ओके, त्या इमेजवर क्लिक करून एक रिप्लायचा ऑप्शन भेटेल तुम्हाला खाली। एक रिप्लायचा ऑप्शन केल्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओ सांगणार मी, तो कसा बनवायचा, तो इथे ॲड करायचा, बाकी काही विषय नाही। ओके, त्यानंतर परत नंतर ॲड करायचा तो म्हणजे 20 सेकंद या पद्धतीने। परत पेंडुला 1-2ची प्रोसेस तुम्हाला ठेवायची, ती म्हणजे 28 सेकंदपर्यंत। शेवटचा इमेज जो असेल त्याच्यावर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जा, तिथला तुम्हाला झूम 1 येस म्हणतो। एवढीच प्रोसेस मित्रांनो। एवढं केल्यानंतर डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा। वर सेटिंगमध्ये यायचं, फेवरेट 60 काय कोडेट हाय कारण डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाक। अशा स्टेप केल्यानंतर आता न्यू प्रोजेक्टमध्ये यायचं स्टार्टिंगला, इथं तुमचे सर्व इमेज ॲड करून घ्यायचे या हिशोबाने। तर एकच इमेज इथं सध्या ॲड करून घ्या,
त्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायचे, जेणेकरून असे म्हणजे फोटोवर क्लिक करायचं आणि इथं बघू शकता एवढी अंतर घ्यायचं मित्रांनो, स्प्लाइट मारत चला. तर या पद्धतीने स्टेप बाय स्टेप स्प्लाइट मारत चला या पद्धतीने. ओके, असं तुम्हाला घ्यायचं करून ते म्हणजे 4-1 सेकंदापर्यंत मित्रांनो. एवढं केल्यानंतर अशा वेळी तुम्हाला घ्यायचं 4-1 सेकंदापर्यंत करून. ओके, प्रत्येक फोटोवर क्लिक करा, रिप्लेस करून प्रत्येक इमेज इथं चेंज करून घ्या. नंतर वर सेटिंगमध्ये येऊन त्याला फ्रेम रेट 60 करा, कुठं हाय करा, डायरेक्ट हा व्हिडिओ सेव्ह करून टाका. म्हणजे हा व्हिडिओ फास्टमध्ये तयार होऊन जातो मित्रांनो आपला. ओके, अशा स्टेप केल्या तर फायनली व्हिडिओ तुमचा रेडी होतोय. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.